भाऊच्या धक्क्याच्या आधी आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड्स आणि या फायनल वोटिंग ट्रेंड्स मध्ये स्पष्ट झालेलं आहे की कोण घराच्या आत राहील आणि कोण एक सदस्य घराच्या बाहेर जाणार आहे। तर मित्रांनो, सध्याला वोटिंग लाईन्स क्लोज झालेला आहे आणि ह्या वोटिंग लाईन्स क्लोज व्हायच्या आधी कोणाला सगळ्यात जास्त मत पडलेले आहे आणि सगळ्यात कमी कोणाला मत पडलेले आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 5 जण हे नॉमिनेशनला होते आणि त्यापैकी नंबर 5 ला स्टेबल राहिलेला आहे विशाल कोटियान। ज्यावेळेस पासून वोटिंग लाईन्स ओपन झाल्या त्यावेळेस पासून ते क्लोज होईपर्यंत विशाल कोटियान हा नंबर 5 लाच आहे आणि त्यांनी नंबर 5 लाच फिनिश केलेला आहे। मित्रांनो, नंबर 4 ला आलेली आहे दीपाली सय्यद। दीपाली सय्यद ही नंबर 3 ला होती, पण शेवटच्या 2 दिवसात ती आली नंबर 4 ला। तर मित्रांनो, बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर नंबर 3 ला आहे राखी सावंत। 2 दिवसापासून ती ज्या प्रकारचा गेम खेळली आणि तिने जे कॉन्ट्रीब्युशन दिलं त्यामुळे तिचा फॅन बेस तर मोठाच आहे आणि ती आलेली आहे नंबर 3 ला। तर मित्रांनो, बात राहिली नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर नंबर 2 ला आहे अनुश्री माने, जिचा गेम बिग बॉस मध्ये खूप छान आहे आणि नंबर 1 ला स्टेबल राहिलेला आहे राकेश बापट। तर मित्रांनो, ज्यावेळेस पासून वोटिंग लाईन्स ओपन झाल्या तर क्लोज होईपर्यंत राकेश बापट हा नंबर 1 लाच होता। तर सध्याला जी इविक्शनची तलवार आहे ती आहे विशाल कोटियान आणि दीपाली सय्यदवर। ह्या दोघांपैकी एक सदस्य बिग बॉसच्या घराच्या बाहेर ह्या आठवड्यात जाऊ शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की कोणाचं इविक्शन होईल, दीपाली की विशालचं? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।